क्या क्वा तुम्ही नाटक फाडलं म्हणजे का म्हणायचे की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या किंवा झेरॉक्स नव्हती किंवा एनलार झेरॉक्स प्रिंटआउट नव्हते, मग त्यावेळेला काय करायचे नाटक? नाटक सुरूचे 10 मिनिटं आधीची प्रॅक्टिस. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि यावर्षी मी आहे पालीमध्ये, सिद्धेश्वर गावामध्ये. गुढीपाडव्याचा दिवस आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे आहे वहिनींचं घर, म्हणजे प्राची वहिनी आणि गणेश दादांचं घर, जिथे मी राहते. तर आता इथे गुढी उभारण्याचा प्रोग्राम चालू आहे. तर ही स्वीट अँड शॉर्ट अशी एक गुढीपाडव्याची रांगोळी काढली होती आणि ही गुढीची पूजा केली गेली आहे. आणि किती उंच खांब आहे बघा. आणि असं म्हणतात मराठी नववर्षाची सुरुवाती नेहमी कडुलिंबाचं पान खाऊन करावी. तर हे मी कडुलिंबाचं पान खाते. आणि खूप तोंड कडू झाल्यामुळे नाश्त्याला वहिनींनी ऑलरेडी शिरा केला होता गोड गोड, त्यामुळे शिरा खाल्ला आणि वर्षाची सुरुवात सुंदर गोडगोड झाली. त्यानंतर गावात ना एक कासारीन आणली होती. म्हणजे ज्या गावोगावी फिरतात आणि बांगड्या भरतात त्यांच्याशिवाय त्या गावामध्ये बांगड्या दुसऱ्या कोणाकडून भरल्या जात नाहीत किंवा कोणी येतही नाही. तर मी यांच्याकडून 1-2 इयरिंग घेतला, कारण बांगड्या काही माझ्या मापाच्या तिथे मिळाल्या नाहीत. आणि ही झाली आमची तालीमीची, म्हणजे तालीम तर ऑलरेडी झाली होती, पण आपल्याला कोणते पडदे टाकायचे आहेत, कोणकोणत्या सीन नंतर टाकायचे आहेत, कुठले सीन कुठे असणार आहेत, कोणत्या अंकामध्ये असणार आहेत, हे सगळं संजय दादा गणेश दादांना समजावत होते. आणि हा आमचा पनुशेठ प्रसन्न, गणेश दादांचा लहान मुलगा आणि खूप दिलखुलास मुलगा आहे हा. दाखव, बोलून दाखव बाराखडी. क्या क्वा काय तो शिक्षक टीचर तुमचा टीचर असं काय तो क्या नाहीतर काय आमचे होते ना शिक्षक गुरुजी गुरुजी आणि बाई. गुरुजी आणि बाई. का की कू कू के कै को कौ कम का कम का. आता 2 ऍड झालेत. क्वा आणि क आणि क क्या आणि क. 5 वर्षाचा. लावते. लावली ना.
व्ह्यू छान दिसतो ना इकडून. मी मागे आले होते 4 वर्षापूर्वी, तेव्हा इकडे भाज्या लावल्या होत्या. हो केलं होतं ना, तिथेच तर पहिलं केलं मी. नाटक फाडलं म्हणजे का म्हणायचे की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या किंवा झेरॉक्स नव्हती किंवा एनलार झेरॉक्स प्रिंटआउट नव्हते. मग त्यावेळेला काय करायचे, नाटकाला पुस्तकं आणायचे 2-3 पुस्तकं, आणि त्यावेळेला बजेट पण कमी असायचं मंडळांचं. मग ते पुस्तकं आणून वयांवर एका पेजवरचं आणि मागचं पेज असं 2 वेगवेगळ्या पुस्तकांमधून फाडायचे. त्यांच्या पट्ट्या एकेकाचे डायलॉग काढायचे आणि ते डायलॉग प्रमाणे चिटकवायचे. आणि बहिर्जीकडे पुस्तक, शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांकडे पुस्तक, प्रत्येक पात्राचं आणि प्रत्येक पात्राकडे असं पुस्तक द्यायचं. म्हणजे ती वही, आणि त्या वहीवरून मग ते अभ्यास करायचे. आणि त्याच्यानंतर कोणाचा डायलॉग आहे त्या हाताने लिहून घ्यायचे. त्यावेळेला अशा कमी बजेटमध्ये नाटकं व्हायची, हौशी नाटकं. आणि पुस्तकं एवढ्या लोकांना द्यायला परवडत नव्हते. आता जरा परवडतात. त्यामुळे 8 पुस्तकं 10 पुस्तकं जेवढे. परिस्थिती तीच आहे. फक्त पहिला कसं आहे, लोकांना 1000 रुपये पाहिजे होतं, आता 5000 जातात. बरोबर. त्यामुळे काय झालंय, आता पुस्तक तेव्हा 30 रुपये 35 रुपये 25 रुपयाला मी पुस्तक नेलेलं मला आठवतं, 25 रुपयाला. तोच पुस्तक आता 140 रुपयाला झालं. त्यामुळे मला लहानपणी प्रश्न पडायचा की नाटक फाडलं म्हणजे काय. मला आता तोच प्रश्न पडला की नाटक फाडणं म्हणजे काय नक्की. नाटक फाडणं म्हणजे हे आमच्या भायखळा गिरण गावामध्ये भायखळ्याला गावातून आता पुस्तक फाडत नाही. आता काय करतात, पुस्तक आणायचं झेरॉक्स म्हणून त्याची घेऊन जातात. हो, आता झेरॉक्स होतात. आता झेरॉक्समुळे ते तर मित्रांनो, तुम्ही बघितलात की किती माहिती आहे या लोकांकडे. म्हणजे नाटकांबद्दल, नाटक कसं करावं कसं नाही, किंवा लहान लहान बारीकशा गोष्टी. आज मला नवीन गोष्ट कळली की नाटक फाडणं म्हणजे काय. तर या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे आपण विचार करतो की प्रोफेशनलच म्हणजे करू शकतो वगैरे. येस, प्रोफेशनलिझम थोडासा कमी पडत असेल, पण नॉलेज खूप आहे इकडच्या लोकांकडे. आपण असं अजिबात म्हणत नाही. म्हणजे मला प्रत्येक वेळेस जेव्हा मी यायचे तेव्हा मला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या, आणि आजही मिळतात. तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल बघितलं की लाईक नाटक फाडणे झालं किंवा म्युझिशियनसोबत नवीन नवीन कामं करणं झालं, आणि खूप जास्त रिस्पेक्ट देतात, खूप जास्त आपुलकीने वागवतात ही लोक, आणि मला खूप त्यांचा हेवा वाटतो. आणि हेच एक कारण आहे की मी ऐरोलीवरून पाली वगैरे या साईडला सुधागड तालुक्यामध्ये येते. त्यांची नाटकं वर्षानुवर्ष करावीशी वाटतात. मला वाटतं मी 4 ते 5 वर्षांपूर्वी यांचं नाटक केलं होतं, आणि आज यावर्षी पुन्हा आली आहे. या जोडीने की म्हणजे आता वहिनी झाले, पार्थ झाला, प्रसन्न, गणेश दादा, या फॅमिलीकडे मी राहते. ते तर मला अगदी घरासारखं वागवतात. ताई 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 म्हणून लहान लहान होती ती मुलं. आणि आज पार्थ मिलिटरीमध्ये गेलाय, भरती झालाय, आणि हा सुद्धा खूप मोठा झाला, प्रसन्न खूप मोठा झाला. त्यामुळे तरीसुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं आत्तापर्यंत, आणि तेच प्रेम, तोच जिव्हाळा अजूनही आहे. घरातल्या एखाद्या छान त्यांच्या एका मोठ्या बहिणीसारखं मला इथे वागणूक मिळतं, आणि त्याचसाठी देव करो की मी ट्राय करेन की मी दरवर्षी यांच्या भेटीला येऊ शकेन आणि यांच्या कार्यक्रमामध्ये सादर होऊ शकेन दरवर्षी. तर मी आता तयार व्हायला घेते,
कारण 10 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे आणि 9:30 वाजता बरोबर नांदी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मी आत्ता वाजलेत 8, सो मला तयार व्हायला 1 तास तर नक्कीच लागेल. लवकर जेवून घेतलं आहे, थोडंसं हलकं खाल्लं आहे आणि प्रोग्राम झाल्यानंतर तर मला भूक लागेलच. सो त्याच्यानंतर मी आल्यावर पुन्हा जेवणार आहे. त्यामुळे वहिनींना सांगून ठेवलं की रात्री मी त्रास देणार आहे जेवायला. टाडा, सो ही मी तयार झाली आहे आणि आता बघूया थोडी बॅक स्टेज मस्ती. नाटक सुरूचे 10 मिनिटं आधीची प्रॅक्टिस.